नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज तुम्हाला अगदी झटपट दाखवणार आहे, टिफिनसाठी झटपट अगदी सोप्या पद्धतीतल्या अगदी चटकदार अशा बटाट्याच्या कात्र्या दाखवणार आहे। छोटे छोटे बटाटे घेतलेले आहे, छोटेच बटाटे घ्यायचे या कात्र्यांसाठी, का की त्याला चव भरपूर असते। बोरी बटाटे म्हणतात त्याला, तसे घ्यायचे एकदम छोटे छोटे बटाटे आणि त्याची साल काढून घ्यायची। पूर्ण साल काढायची नाही, थोडीशी ठेवायची, जरा ठेवायची, जरा काढायची अशी। तर मी थोडी थोडी ठेवलेली आहे साल, तर त्याला सालीत चव उतरते म्हणून सालीत थोडी थोडी साल ठेवायची, थोडी काढायची। आणि नाही काढली ना पूर्ण तरी चालेल। स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे आणि त्याच्या मग कात्र्या करून घ्यायच्या अशा। या पद्धत एकदम परफेक्ट तुम्हाला टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी फार उत्तम डिश आहे आणि झटपट होणारी आहे, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही। तर इथे पहा मी बनवलेले आहेत। आता ह्या कात्र्या या पद्धतीने दाखवते तुम्हाला। आता कशा पद्धतीने, अशा पद्धतीने कात्र्या बनवल्या आहेत आणि आता या संपूर्ण बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते। तर हे पहा, आता हे संपूर्ण मी बनवून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून काढायचे। त्याचा स्टार पूर्ण काढायचा, 2-3 पाण्याने आता नळाखाली नेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे। मी स्वच्छ धुवून घेते आणि बाजूला ठेवून देते। त्याला पुढे तुम्हाला काय करायचं ते दाखवते। लगेच होती ही रेसिपी, वेळ खात नाही, पण तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांना टिफिन देण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला टिफिनसाठी अगदी झटपट होणारे, सकाळच्या घाईच्या कामात फार उत्तम आहे डिश ही। नक्कीच बनवून पहा, चटकदार आहे। मात्र तुम्ही अशी जरी चमच्यानी टोचून खाल्ली ना तरी चालेल, एवढं मस्त लागती, खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे। परफेक्ट मेजरमेंटनी परफेक्ट रेसिपी आहे। व्हिडिओ पहा संपूर्ण, तुम्हाला कळेल। लसणाचे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, टेचून घेतलेल्या आहेत त्या, आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती पण टेचून घेतलेली आहे। तर पहा, आता मी सगळ्यात आहे तसंच बाजूला ठेवते, का की दुसऱ्या भांड्यात काढत नाही, त्याच्यातच ठेवते। आता इथे मी फॅन ठेवलेला आहे। इथे फॅन ठेवला, तुम्ही तव्यावर करायचे तर तव्यावर पण लोखंडी करू शकता। आणि मी आता हे छोटासा फॅन ठेवलेला आहे स्टीलचा। तर इथे मी पळीभर तेल टाकणार आहे। पहा, पळीभर म्हणजे छोटीशी पळी आहे, 2 चमचे जास्तीत जास्त तेल। तेल पण जास्त लागत नाही त्याला, पण फार उत्तम होती ही डिश, अगदी झटपट होणारी डिश आहे। पहा, आता इथे फोडणीसाठी काय मी टाकणार आहे ते लक्ष द्या। व्हिडिओ छोटासा आहे पण बारीक लक्ष द्या, जरा झटपट होणार आहे तो व्हिडिओ। तर इथे आता मी टाकणार आहे मोहरी छान फुलून द्यायची, नंतर पुढचं प्रोसेस करायचं। तर मोहरीला थोडासा वेळ लागतो फुलायला, थोडा तेल पण तापायला लागतं म्हणून। पहा, आता मोहरी फुललेलीच आहे, तर मी जिरं पण टाकून घेते। आता हे जिरं छान असं फुलून द्यायचं, दोन्ही पण छान फुलल्यानंतर दुसरी प्रोसेस करायची आपल्याला। तर पहा, आता इथं छान उडायला लागलेलं आहे, छान फुलायला लागलेलं आहे दोन्ही पण। तर आता मी इथे टेचलेला कोथिंबीर आणि लसूण हा टाकायचा आपल्याला, लगेचच टाकून द्यायचा आहे, काही वेळ घालवायची नाही किंवा काहीच नाही। ह्याला जरा परतून द्यायचं, ह्याला लसणाने छान चव येते म्हणून लसूण घालायचंच त्याला। आणि कोथिंबीर दिसती पण छान, आणि कोथिंबीरीची पण छान चव येते म्हणून ह्याला लसूण घालायचं। ह्याला सामग्री जास्त काही नाही लागत, ह्याला जास्त परतायचं नाही लसणाला, लगेचच आपल्याला ह्या कात्र्या टाकून द्यायच्यात बटाट्याच्या। आता थोडंसं हलवायचं आपल्याला, नंतर ह्याच्यात दुसरं लगेच प्रोसेस टाकायचं आपल्याला। थोडंसं हलवून घेते मी, उलटं पालटं करून घेते थोडं। आता ह्याला मध्ये मी थोडीशी जागा करणार आहे, हे बघा थोडी जागा केलेली आहे मध्ये अशी, का की आपल्याला टाकायचे चिली फ्लेक्स। तर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसलं तर तुम्ही मिरच्या, सुक्या मिरच्या असल्या ना, तर जराशा अशा चुरगळायच्या किंवा मिक्सरला जरा फिरवायच्या, त्या टाकायच्या। हे बघा 1 चमचावर टाकले आहे, जरासुद्धा तिखट नाही आहे, हे काश्मीरी मिरचीचं आहे चिली फ्लेक्स, लय तिखट बिलकुल नाही आहे। आणि हे मस्त हलवून घ्यायचं असं छान, फक्त चिली फ्लेक्स टाकायचं, दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला तिखट।
असं छान मस्त हलवून घ्यायचं, त्याला उलटं पालटं करायचं मस्त. खूप सुंदर दिसते ती डिश आणि खायला पण तेवढीच मस्त आणि झटपट होणारी आहे. घाईच्या कामात तर फार उत्तम आहे. आपल्या सकाळी सकाळी टिफिनला जरुरी असते, आपल्याला टिफिनला, मुलांना टिफिनला द्यायचं किंवा तुम्हाला स्वतःला टिफिनला नेण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी आपल्याला जेवणासाठी लागणारी ही डिश एकदम जबरदस्त. तर कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरने आणखीन छान दिसतं. वरून आणखीन मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला आणखीन वस्तू टाकायची 1-2. तर पहा तुम्ही मी काय टाकणार आहे त्याच्यात. ह्याला बारीक गॅस करून ठेवलेला आहे. तर हा मीठ टाकायचे याला चवीप्रमाणे. आपल्याला जेवढा आहे ना त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं. तर एवढ्याला मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. तर तुम्ही आता किती तुम्हाला करायचं त्याच्यावर आहे ते. हे हलवून घ्यायचं असं. गॅस स्लो ठेवलेला आहे, फास्ट बिलकुल केलेला नाही. ह्याला शिजायला जरा पण वेळ लागत नाही. ह्याला थोडीशी वाफ घ्यायची का लगेच शिजून होतं ते. तर ह्याच्यावर मी झाकण ठेवायचं. आता याच्यावर मला हे बघ किती सुंदर दिसते ना रंग त्याचा. तर हे झाकण ठेवलं असं मस्त. हे पहा आता अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट, जास्तीत जास्त बारीक गॅस असला एकदम तर 1 मिनिट. अर्धा मिनिटात मी काढलेलं आहे. छान वाफ बसलेली आहे. जरासं उलटं पालटं करते आणखीन. पाणी बिलकुल वापरलं नाही. तेवढ्याच 2 चमच्या तेलामध्ये आपलं रेसिपी एकदम परफेक्ट मेजरमेंटनी होणार आहे. तुम्ही पाहत राहा. आणि चिली फ्लेक्सनी दिसायला खूप सुंदर दिसते ती रेसिपी. तिखट बिलकुल वापरायचं नाही दुसरं पावडरचं. फक्त आपलं जिरं, मोहरी आणि चिली फ्लेक्स. एवढी चविष्ट लागते ही ना रेसिपी. तर परत झाकण ठेवते. मिनिटभर झाकण ठेवणार आहे. मिनिटभरातून लगेच काढणार आहे. ही रेसिपी लगेच होणार आहे. पहा तुम्ही. हे बघा मस्त झालेली आहे. आता ह्याला उलटी पलटी जरा करते. ही झालेलीच आहे आता आपली. त्याला मी बघते शिजले का. हे बघा छान लगेच तुकडा पडला त्याचा. लगेच ह्याला खूप शिजवायचं नाही, ह्याचे तुकडे करायचे नाही, एवढी शिजवायची नाही आपल्याला. असेच त्याच्या चकत्या राहिल्या पाहिजे, त्याच्या स्लाईस राहिले पाहिजे, म्हणून त्याला जरा पण नाही तुकडे करायचे. तर मी काढून दाखवते. पहा बरं किती सोप्या पद्धतीतली आणि सहज होणारी परफेक्ट मेजरमेंटनी बनवलेली ही रेसिपी. नक्कीच मैत्रिणींनी करून पहा. खूप चविष्ट लागते. अशा साध्या साध्या पद्धतीत बनवली तर ही बटाट्याच्या कात्र्या खूप छान दिसतात पण, आणि टिफिनला नेल्या किंवा कधीही वापरल्या तुम्ही तरी खूप छान दिसतात. तर बनवून पहा एकदा या पद्धतीने. सुरेख डिश ताटात वाढली तरी सुरेख दिसती, सुंदर दिसती. पहा बरं किती सुंदर आहे. रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला आणि दिसती पण छान. तर नक्कीच तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझ्या कात्र्या. दिसतात का छान कशा. पहा बरं किती सुरेख दिसतात त्या. अगदी चटपटीत झालेल्या आहेत. मस्त मेजरमेंटने आणि खूप सोप्या पद्धतीत दाखवलेलं. आवडल्या तर लाईक करा. चला बाय, परत भेटूया.